नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी आज खूप बरेच दिवसांनी आलेले आहे आणि आज मी एका बातमीविषयी बोलणार आहे. शिवाय तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण बातमीला सुरुवात करूया. बातमी अशी आहे, HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका. उपाययोजनेसाठी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक झालेली आहे. तर आता हा HMVP व्हायरस काय आहे आणि त्याचं काय काय आपल्याला फायदे आहेत, तोटे आहेत, कोण त्याच्यावर काम करत आहे, हे सगळी माहिती मी आत्ताच वाचली आहे आणि मी म्हटलं की ही जेणेकरून लोकांपर्यंत पोचवावी, म्हणून मी हा खटाटोप करत आहे. तर माझी ही माहिती तुम्ही अगदी आवर्जून पहा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला आता आपण वाचायला सुरुवात करू. HMPV व्हायरस. केंद्र आणि राज्य सरकार या नव्या व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलत आहेत. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये असं आव्हान आरोग्य विभागाने केलं आहे. तर आता ह्याच्या विषयी थोडंसं. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या HMPV या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं असून मंगळवारी त्यासंबंधी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. जनतेने घाबरून जाऊ नये. ह्या व्हायरस संबंधी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तर प्लीज कृपया कोणीही घाबरून जाऊ नका. भारतात HMPVचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर असून आरोग्य विभागाने त्यासंबंधी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीमध्ये HMVP विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार आहे. सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. HMPV व्हायरसची लक्षणं काय ती आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते. ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरस या नव्या व्हायरसचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये कोरोना सदृश लक्षणं दिसून येतात. या व्हायरसमुळे रुग्णात अत्यंत साधारण लक्षणं दिसतात. रुग्णामध्ये खोकला किंवा घसा खवखवणं, सर्दी किंवा नाक वाहणं, श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं दिसतात. प्रामुख्याने लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती ह्या व्हायरसच्या विळख्यात अडकतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराची गंभीर लक्षणं दिसून येतात. तर आता लागण टाळण्यासाठी काय काय करायचं? तर खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल ठेवून किंवा टिश्यू पेपर ठेवावा. साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावे. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. आता काय काय करणं टाळावं? तर खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो. टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं. आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. आता एक चीनमध्ये आलेली बातमी आहे. HMPV आउटब्रेक. जग पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर. चीनमधला नवा व्हायरस किती घातक, रुग्ण बरा होतो, आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलेली A to Z माहिती, हे अशा सगळ्या अनेक माहित्या आता पसरत आहेत. पण आपण त्यासाठी बिलकुलही घाबरायचं नाही. मी वर सांगितलेले सगळे उपाय आणि लक्षणं लक्षात ठेवायची आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्यायची. आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला हे वर्ष खूप आनंदाचं, खूप भरभरीटीचे जावो, हीच माझी सदिच्छा. आणि एवढं बोलून मी हा व्हिडिओ संपवते. धन्यवाद. बाय.